नमस्कार, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील 2.5 अ प्ले हा लेसन अभ्यासणार आहोत. अ प्ले म्हणजे एक नाटक. तर हे नाटक खूप इंटरेस्टिंग नाटक आहे आणि याचे 2 पार्ट आहेत. तर पार्ट फर्स्ट पाहूयात आपण. सीन फर्स्ट, पहिलं दृश्य. अ किंग्स कोर्ट. द कोर्ट awaits the arrival of the king. 2 guards are standing front right of the stage. या ठिकाणी राजाचा दरबार होता आणि राजाच्या दरबारामध्ये घडलेला हे दृश्य त्या ठिकाणी होत आहे. आणि त्या दरबारात दरबारी राजाच्या इतर काही दरबारी त्या राजांच्या आगमनाची वाट पाहत आहेत. स्टेजच्या उजव्या बाजूला समोर 2 पहारेकरी उभे आहेत. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव्ह. पहिला पहारेकरी दुसऱ्या पहारेकरीला म्हणतो, सावधान, राजेसाहेब येत आहेत. सेकंड गार्ड म्हणतो दुसरा पहारेकरी, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन धिस लँड. आय एम ॲट एज ऑल डे दो आय एम अ गार्ड. दुसरा पहारेकरी पहिल्या पहारेकरीला म्हणतो, येथे कोणाला सावध व्हायचं आहे. या भूमीमध्ये किंवा या राज्यात जीवन खूप लांब किंवा मोठी अशी झेप आहे. मी निवांत असतो दिवसभर, पहारेकरी असलो तरी. फर्स्ट गार्ड म्हणतो, हाऊ बोरिंग, आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनटोल्ड ॲट द कोर्ट टुडे. इट वुड इनलिवन द ॲटमॉस्फिअर. पहिला पहारेकरी पुन्हा म्हणतो, किती कंटाळवाणं आहे हे. आज या दरबारात काही मजेशीर नाट्य घडेल का? तसं झालं तर सगळं वातावरण उल्हासित होईल. सेकंड गार्ड म्हणतो, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देर वॉज नन. एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. आणि मग हे असं म्हणल्यानंतर दुसरा पहारेकरी म्हणतो, असं काही झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल. एक शिष्य सगळीकडे पाहत प्रवेश करतो. त्या ठिकाणी एक शिष्य सगळीकडे पाहत त्या ठिकाणी त्या दरबारामध्ये प्रवेश करतो आणि काय घडतं पहा. फर्स्ट गार्ड, हाल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. डिसिपल म्हणतो, यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर, अ डिसिपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. अशा प्रकारे एक पहिला पहारेकरी जो आहे त्या ठिकाणी एका शिष्यानं त्या दरबारामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला पहारेकरी त्याला म्हणतो, थांब, तू कोणी परका दिसतोस, तुझी ओळख सांग. तो शिष्य त्या पहिल्या पहारेकरीला म्हणतो, बरोबर आहे तुझं, मी पाहुणाच आहे. येथे तुमच्या राज्याच्या पूर्वेला घनघोर नावाचं जे अरण्य किंवा जंगल आहे तिथल्या विद्वानाचा म्हणजे साधूचा मी एक शिष्य आहे. तो सांगतो, मी या राज्यामध्ये पाहुणाच आहे आणि मी तुमच्या राज्याच्या ज्या पूर्व दिशेला घनघोर नावाचं जे जंगल आहे, घनघोर फॉरेस्ट म्हणजेच घनघोर नावाचं जंगल, त्या जंगलामध्ये राहणारे जे साधू ऋषी जे आहेत, विद्वान असे साधू, त्या साधूंचा एक शिष्य आहे असं तो त्याची ओळख देतो. फर्स्ट गार्ड म्हणतो, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. डिसिपल, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेरी नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. I am especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price, no complication. आणि मग तो फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी म्हणतो, त्याला विचारतो की मग येथे का आला आहेस. तो शिष्य सांगतो, डिसिपल म्हणजे शिष्य, तो सांगतो की हे अंधेरी नगरी राज्य आणि त्याचा चौपट राजा यांच्याविषयी मी आश्चर्यकारक गोष्टी ऐकल्या आहेत. विशेष करून इथल्या बाजारात प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकतात ही गोष्ट ऐकून मी तर थक्कच झालो. काही गोंधळ आणि कटकट नाहीच असं तो म्हणाला.
त्यामुळे मला या राज्याचे राजे जे आहेत बघा, त्यांचं नाव काय आहे? राज्याचं नाव आहे अंधेरी नगरी. राज्याचं नाव काय? किंगडम ऑफ अंधेरी नगरी. आणि या राज्यामध्ये जे राजे आहेत त्या राजाचं नाव आहे किंग चौपट. काय नाव आहे राजाचं? किंग चौपट हे नाव लक्षात ठेवा. आणि त्यामुळे म्हणतो या ठिकाणी सर्व जे काही बाजारामध्ये वस्तू आहेत त्या सर्व वस्तू कशा आहेत? सेम किमतीला आहेत, एकाच किमतीला ही प्रत्येक वस्तू विकली जाते. हे ऐकून मात्र मला आश्चर्य वाटलं किंवा मी हे ऐकून थक्क झालो असं तो म्हणतोय. फर्स्ट गार्ड म्हणतो परत, यू हॅव हर्ड राईट इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आय ॲम क्वाईट हॅपी अबाउट इट. इट मेक्स लाईफ इझी. डिसिपल म्हणतो, सो इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. मग हा पहिला जो पहारेकरी आहे, पहिला पहारेकरी त्याला सांगतो, बरोबर आहे तू जे काही ऐकलेलं आहेस ते सर्व बरोबर आहे. आमच्या या राज्यामध्ये सर्वात महाग किंवा उंची स्वादिष्ट मिठाई तेवढ्याच मापाच्या भाजीच्या किमतीमध्ये मिळते. मग ती माप काय आहे? टकासेर भाजी, टकासेर खाजा असं माप आहे. आणि याच्यामध्येच ही किंमत सर्वांसाठी समान आहे. आपण तर त्यामुळं खूप खुश आहे असं तो त्या पहिला पहारेकरी शिष्याला सांगतो. आयुष्य अगदी माझं पण सोपं झालं आहे त्यांना असं सांगतोय. मग त्यानंतर शिष्य म्हणतो ते बरोबर, तेव्हा याच राज्यात वास्तव्य करावं किंवा राहावं ही छान कल्पना आहे माझीसुद्धा. पण आज प्रथम या दरबारात हजर राहावं आणि महाराजा चौपट यांना आदरपूर्वक मुजरा करावा असं म्हणतो मी. आणि मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आज दरबारामध्ये उपस्थित राहण्याची तो विनंती करतो. सेकंड गार्ड म्हणतो, सेकंड गार्ड, यू मे स्टँड हिअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. Loud voice from backstage, hear you people, here comes the most noble, most revered, most gracious, most learned king, Chaupat of this vast kingdom. Make way for the king, bow to the royal monarch. King Chaupat arrive to the fanfare of bangles and drum and take his place on the throne. आणि मग दुसरा पहारेकरी म्हणतो, रांगेकडे बोट दाखवत त्याला म्हणतो त्या शिष्याला की तुम्ही तिकडे थांबा. तिकडे त्या ठिकाणी जे रांगेत लोक उभे आहेत त्या रांगेत उभे असलेल्या लोकांच्या लाईनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी उभे राहा असं त्याला म्हणतो. आणि तेवढ्यामध्येच पडद्यामागून मोठ्या आवाजामध्ये आवाज येतो, लोक हो ऐका, सर्वात थोर, महान, सर्वात आदरणीय, पूजनीय, अति दयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत आहो. राजांना मार्ग द्या, राजांना मुजरा करा. अशा प्रकारचा आवाज म्हणजे महाराज त्या राज्याचे राजे येत होते म्हणून तो या ठिकाणी आवाज पुकारला जात होता. बिगुल किंवा ड्रम वाजत होते. राजांचं स्वागत करण्यासाठी ड्रम, बिगुल आणि ड्रमच्या नादघोषामध्ये राजे चौपट प्रवेश करतात आणि सिंहासनावर विराजमान होतात, बसतात. मग त्यानंतर काय झाले पहा. महाराजांचं आगमन झाले. महाराज राजगादीवर बसलेले आहेत. किंग म्हणतात राजे चौपट. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात की हे किंग आहेत आणि या ठिकाणी तो थीप आहे. किंग राजे जे आहेत या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी सिंहासनावर बसलेले आहेत. आणि काय होतं पहा, किंग लेट द कोर्ट बिगिन. फोर्थ गार्ड मेसेंजर द फर्स्ट कंप्लेनंट. आणि मग तो राजा जो ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी आदेश दिला की दरबाराचा आरंभ होऊ द्या. चौथा संदेशवाहक पहारेकरी मग पहिला फिर्यादी अशा प्रकारचा तो उद्गार करतो. आणि त्यानंतर थीप म्हणतो, रशीज फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. किंग अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. मग तो चोर त्या ठिकाणी धावत येतो महाराजांच्या पुढं आणि धावत पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करू लागतो, रडू लागतो, म्हणतो न्याय
हे थोर महाराजा, न्याय मी मागतो, न्यायाची मी तुमच्यासमोर भीक मागतो. राजे चौपट म्हणतात, काय आहे तुझी तक्रार? त्यावर हा चोर काय सांगतोय पहा. Thief, in this great land of Andheri Nagari, my friend and I have been truly hard-working, honest thieves. All these years we have been true to our profession, and what is our reward? Last night, with great effort, we made a hole in the wall of merchant's house. When all his family were away, my friend peered through that hole into the house. When suddenly the wall collapsed, wails louder, and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. O king, it's the merchant's fault for living in a house with such weak walls. तर या ठिकाणी तो त्या महाराजांना त्याची तक्रार कंप्लेंट सांगत आहे. महाराज, मी या महान अंधेरी नगरीमध्ये मी आणि माझा मित्र खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. कोण आहोत? खरेखुरे आणि प्रामाणिक चोर आहोत. इतकी वर्ष आम्ही आमचा व्यवसाय सच्चेपणानं करत आले आहोत आणि त्याचं काय फळ मिळावं आम्हाला? काल रात्री एका व्यापाऱ्याच्या घरातले सर्वजण बाहेर गावाला गेलेले असताना त्याच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टानं आम्ही भोग पाडलं. माझा मित्र त्या छिद्रातून, त्या भोकातून घरात डोकावून पाहायला लागला, न्याहाळू लागला, तर अचानक ती भिंत कोसळली आणि मोठ्याने रडू लागला आणि म्हणाला, आणि माझा मित्र तिथल्या तिथे भिंतीखाली मेला. माझा एकुलता एक मित्र आणि धंद्यातला पार्टनर, माझा भागीदार, तो सुद्धा मी गमावला. महाराज, अशा कच्च्या भिंतीच्या घरात राहणं हा या व्यापाऱ्याचा गुन्हा आहे. हा व्यापाऱ्याचा गुन्हा आहे, कच्च्या भिंतीत राहणं. आणि त्याच्या कच्च्या भिंतीमुळंच माझा मित्र, माझा जो पार्टनर, बिझनेस पार्टनर होता, तो गमावलेला आहे मी. या प्रकारची तक्रार तो महाराजांसमोर करू लागला. किंग म्हणतो त्यानंतर पहा, फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ, द मर्चंट मस्ट बी हँग. थर्ड गार्ड लिव्ज अँड रिटर्न विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. मग तेवढ्यामध्ये महाराजांनी आदेश दिला, त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा आणि प्राणासाठी प्राण, याप्रमाणेच त्या व्यापाऱ्याला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. तिसरा पहारेकरी जातो आणि व्यापाऱ्याला घेऊन येतो आणि व्यापारी राजाला मुजरा करतो. या व्यापाऱ्याला शिक्षा देण्याचं फरमान महाराजांनी सोडलेलं आहे, कारण की त्या व्यापाऱ्याची घराची भिंत पडली आणि एक चोर मेला, त्यामुळं त्याला शिक्षा देण्यासाठी, फाशी देण्यासाठीची ही ऑर्डर होती. ज्यावेळेस व्यापारी दरबारामध्ये आला, पहारेकऱ्याने बोलून आणलं, त्यावेळेस तो म्हणतो, विनवणी करतो की काय विनवणी करतोय पहा. Mercy, O noble king, I had no intention of killing these skilled professions. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. It is the fault of bricklayer who carelessly built such a weak wall. व्यापारी म्हणतो, हे महान राजा, कृपा करा, या कुशल धंदेवाईकांना किंवा हे जे व्यावसायिक आहेत, कुशल व्यावसायिक, त्यांना मारण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष नाही, तर माझं घर नव्यानंच बांधलेलं आहे. खरं तर निष्काळजीपणाने अशी कच्ची भिंत बांधणाऱ्या त्या गौंड्याचा हा दोष आहे. कोणाचा दोष आहे? ब्रिकलेअर म्हणजेच गौंडी, हा गौंड्याचा दोष आहे असं तो म्हणतो. माझा याच्यामध्ये काही दोष नाही, कारण मी तर घर नवीनच बांधलेलं आहे. किंग म्हणतो, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली, ही मस्ट हँग फॉर धिस फॉल्ट. सेकंड गार्ड लिव्ज अँड रिटर्न विथ द ब्रिकलेअर. महाराजांनी पुन्हा हा गौंड्याचा दोष आहे असं म्हटल्यानंतर त्या निष्काळजी गौंड्याला ताबडतोब हजर करा, त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला फाशी झालीच पाहिजे असा आदेश देतात. आणि दुसरा पहारेकरी पळत जातो आणि त्या गौंड्याला घेऊन येतो. आणि गौंडी आल्यानंतर काय होतं पहा. ब्रिकलेअर म्हणतो, ओ मोस्ट किंग, लॉर्ड अँड किंग, नीडिंग टू द किंग, हॅव मर्सी. आय बेग यू, डोंट सेंड मी टू द गॅलोज. I agree that I built the wall which collapsed and killed a man, but it was not due to my carelessness. The mortar which I used to lay the brick was of very poor quality. There was too much of water mixed in it. It is entirely the mortar maker's fault.
ब्रिकलेयर जो आहे गौंडी, ज्यावेळेस महाराजांनी त्याला आदेश दिला आणि गौंड्याला ज्यावेळेस दरबारामध्ये उपस्थित करण्यात आलं, प्रेझेंट केलं, त्यावेळेस गौंडीसुद्धा महाराजांना विनवणी करतोय, राजापुढं गुडघे टेकून तो म्हणतो, अतिदयाळू देवा महाराजा, या गरीब माणसाला, माझ्यासारख्या पामराला भीक घाला, दया करा. मी भीक मागतो माझ्या जीवनाची, मला सुळावर चढवू नका. मी बांधलेली भिंत पडली आणि एक माणूस मेला, हे मला मान्य आहे, पण ते माझ्या निष्काळजीपणामुळे झालं आहे असं नाही. कारण की बांधकाम करत असताना ज्या विटा लावण्यासाठी मी जो चुना वापरला होता तो अगदी हलक्या प्रतीचा होता, त्यात खूप पाणी मिसळलेलं होतं. हा पूर्णपणे जो गुन्हा केलेला आहे तो गुन्हा चुना बनवणारा जो व्यक्ती आहे, मॉर्टर मेकर म्हणजे चुना बनवणारा, हा मॉर्टर मेकरचा आहे, माझा गुन्हा नाही. त्यामुळं माझी चूक नसल्यामुळं मला तुम्ही फाशी देऊ नका किंवा सुळावर चढवू नका अशी विनवणी करतो. किंग म्हणतो, महाराज परत काय म्हणतात पहा, समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स, ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. फर्स्ट गार्ड एक्झिट अँड रिटर्न विथ मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. ज्यावेळेस ही गोष्ट गौंडी महाराजांना सांगतो, त्यावेळेस महाराज ऐकल्यानंतर त्या चुना बनवणारा जो व्यक्ती होता त्याला लगेच बोलून आणा आणि त्याच्या अविचारीपणाची किंमत त्याने आपले प्राण देऊन मोजली पाहिजे अशा प्रकारचा आदेश देतात. पहिला पहारेकरी जातो आणि चुना बनवणाऱ्याला घेऊन येतो. ती धावतच येतो आणि राजापुढे लोटांगण घालतो आणि मग अशा प्रकारची विनवणी केल्यामुळं काय होतं पहा, चुनेवाला दरबारामध्ये येतो. वेलिंग लाऊडली, फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन who will look after them. King, your carelessness has cost life. You must pay with your life. आणि मग ज्यावेळेस चुनीवाला दरबारामध्ये चुनीवाल्याला उपस्थित केलं जातं त्यावेळेस चुनीवाला मोठ्याने आक्रोश करीत राहतो आणि जीवाची स्वतःच्या आयुष्याची भीक मागतो. क्षमा करा महाराज, दयाळू राजे, मला फाशी देऊ नका. मला बायको आणि 2 लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे कोण बघेल? अशा प्रकारे तो त्यांना प्रश्न विचारतो आणि तो म्हणतो, मला कृपया तुम्ही माफ करा, मला 2 मुलं आहेत आणि मला बायकोसुद्धा आहे. जर मला फाशी दिली गेली तर त्यांच्याकडे कोण बघेल? राजा म्हणला, अरे तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला, त्याची किंमत तुझ्या प्राणानेच दिली पाहिजे. पण असं म्हणल्यानंतर मॉर्टर मेकर परत म्हणतोय, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. द पॉट विच I used to pour water into the mortar had an extraordinary large mouth. So excess water poured down into the mortar mixture. I was helpless. It is the potter's fault for making such a useless pot. मग अशा प्रकारे चुनेवाला जो आहे मॉर्टर मेकर तो सांगतोय, नाही 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 महाराज, मला दोषी धरू नका. ज्या भांडणातून मी चुन्यात पाणी ओतायचो, मी ज्या भांड्यामधून पाणी ओतायचो त्याचं तोंड जरा जास्तच मोठं होतं आणि त्यामुळे चुन्याच्या मिश्रणात जरा जास्त पाणी पडलं. माझा नाईलाज झाला आणि हा त्या निरुपयोगी भांडे बनवणाऱ्या कुंभाराचा दोष आहे. कुणाचा दोष आहे? कुंभार, पॉटर. जो पॉटर म्हणजेच भांडे बनवणारा किंवा या चुना बनवण्यासाठी जे पाणी लागतं त्यासाठी बनवणारा हा कुंभार. मग किंग म्हणतो, लेट द पॉटर बी brought here at once. He must be executed for molding such useless pots. Fourth guard leaves and re-enters with the potter. Potter covering before the king, your majesty, show mercy to this humble potter. I agree the pot I made and sold to the mortar maker was a defective one, but I am not guilty. As I was molding that pot, I heard the sweet delicate twinkling of anklet. It was a money lender's daughter. She distracted me just
I was shaping the mouth and become too white. तो राजा जो आहे, राजांना चुनेवाला म्हणला की हा माझा दोष नाही. कोणाचा दोष आहे? कुंभाराचा दोष आहे. राजाने आदेश दिला त्या कुंभाराला ताबडतोब इथे आणण्यात यावं आणि अशी निरुपयोगी भांडी बनविणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. चौथा पहारेकरी जातो आणि कुंभाराला घेऊन येतो. त्यावेळेस कुंभार राजापुढे घाबरून जातो राजापुढे प्रेझेंट केल्यामुळं आणि तो त्यांना म्हणू लागतो, महाराज, या गरीब कुंभारावर दया करावी. मी घडवलेलं आणि चुनेवाल्याला विकलेलं ते भांडं चांगलं नव्हतं हे कबूल, पण म्हणून मी दोषी नाही. मी जेव्हा ते भांडं घडवत होतो तेव्हा पैंजणाचा गोड नाजूक आवाज मला ऐकू आला आणि सावकाराच्या मुलीच्या पैंजणाचा तो आवाज होता. तिच्यामुळे भांड्याच्या तोंडाला आकार देताना माझं दुर्लक्ष झालं आणि ते मोठं थोरलं झालं किंवा भांड्याचं तोंड मोठं झालं. अशा प्रकारे ही चूक माझी नाही, तर मनी लेंडरची जी मुलगी आहे, मनी लेंडर म्हणजे सावकाराची जी मुलगी आहे, तिच्या पैंजणाचा आवाज मला ऐकू आला आणि मी काम प्रामाणिकपणे करत होतो तेव्हा त्या आवाजामुळं माझं जे लक्ष आहे ते दुर्लक्षित झालं आणि त्यामुळे हे भांड्याचं तोंड मोठं झालेलं असं तो सांगतोय. किंग म्हणतो, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. दिस व्हेरी इन्स्टंट शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. आणि मग राजाने ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या सावकाराच्या मुलीला येथे घेऊन या, अगदी लगेच, तात्काळ, अशा प्रकारचा आदेश महाराज देतात. आणि मग त्या गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामामध्ये त्या मुलीच्या पैजणांनी किंवा मुलीमुळंच व्यत्यय आणला आहे आणि त्या अशा प्रकारचा तो व्यत्यय आणणारी जी मुलगी आहे त्या मुलीला सुळावरच चढवलं पाहिजे अशा प्रकारचा आदेश देतात. आणि असा आदेश दिल्यानंतर पहिला पहारेकरी जातो आणि सावकार आणि त्याची मुलगी यांना दरबारामध्ये घेऊन येतो. दरबारात घेऊन आल्यानंतर काय होते पहा, मनी लेंडर इन अ डिसेपरेट व्हॉइस, ओ जस्ट किंग, स्पेअर माय डॉटर, शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. मनी लेंडर जो आहे सावकार म्हणत असतो, एकदम विनंती वजा स्वरामध्ये म्हणतोय, महाराज, माझ्या मुलीला सोडा हो. ही माझी एकुलती एक मुलगी आहे. पुढच्या सोमवारी तिचं लग्न आहे. कृपा करून माझ्या मुलीला तुम्ही सोडा, असं तो महाराजांना विनवणी करतोय. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या चित्रामध्ये ही मुलगी मनी लेंडर जो सावकार आहे त्याची मुलगी आहे आणि हा सावकार आहे त्यांना विनवणी करत आहे. सावकार आणि या ठिकाणी गोल्डस्मिथ आहेत या चित्रामध्ये. गोल्डस्मिथ म्हणजे सावकार, सोनार. तर या ठिकाणी डॉटर काय म्हणते, मुलगी काय म्हणते पहा, ओ डू नॉट फ्रेट फादर, द किंग विल नॉट हँग मी. टू द किंग, युअर मॅजेस्टी, मोस्ट एस्टीम हायनेस, आय रिअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम, बट as my father said, I am not to be married next week and my jewelry is not ready. I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornament on time. The potter's shop is on the way. I could not help it. It is all the goldsmith's fault. Had he delivered my ornament on time, I would not have been forced to go past the potter's shop. ती जी मुलगी आहे ती मुलगी म्हणते, अहो बाबा, घाबरू नका, राजे मला फासावर देणार नाहीत. राजांना उद्देशून मुलगी म्हणते, सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, माझ्या घराचा जो उंबरठा आहे, उंबरट्याबाहेर मी क्वचितच काही प्रसंगीच बाहेर पाऊल टाकते. माझे वडील म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे आणि माझे दागिने तर तयार नाहीत. सोनार, गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने त्याने वेळेवर द्यावेत म्हणून मी त्या दुकानामध्ये जात होते. कुंभाराचं दुकान वाटेत आहे. सोनाराच्या दुकानाकडे जात असतानाच या कुंभाराचं दुकान वाटेमध्ये आहे, पण माझा नाईलाज झाला होता आणि सगळा दोष त्या सोनाराचा आहे. त्याने जर माझे दागिने वेळेत दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानावरून जावं लागलं नसतं. दुकानासमोरून कुंभाराच्या जाण्याची गरज पडली नसती आणि कुंभाराचं लक्ष होतं ते विचलित झालं नसतं. त्यामुळं हा दोष कुंभाराचाही नाही,
माझा पण नाही, हा दोष कोणाचा आहे, त्या सोनाराचा, गोल्डस्मिथचा आहे, अशा प्रकारे ती महाराजांना उद्देशून म्हणते. मग त्यावर किंग काय म्हणतात पहा, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. महाराज आदेश देतात, मग त्या सोनाराला आणा आणि त्याला पाठवा, उशीर न करता त्याला लवकरात लवकर फाशी देऊन टाका. अशा प्रकारचा आदेश त्या सोनाराला आणण्यासाठी महाराज या अंधेरी नगरीचे जे किंग त्याच्या पहारेकऱ्यांना देतात. आणि अशा प्रकारे पहारेकऱ्यांना आदेश दिल्यानंतर पुढं काय होतं याबद्दलचा आपण पार्ट 2 मध्ये अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी पहा, खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर हा लेसन आहे. हिचा पार्ट फर्स्ट म्हणजे भाग पहिला आपण आज अभ्यासलेला आहे. भाग दुसरा पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.